गायकवाड हे प्रवेश करतायत। आदरणीय राऊत साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या साक्षीनं हा प्रवेश संपन्न होणार आहे। साहेब त्याच्याच बरोबर डॉक्टर लक्ष्मण सुरेश शेंडगे हे सुद्धा उच्च शिक्षित भाजपमधून इकडे येत आहेत। वैभवी घागरे, घोगरे, बबिता मोरे, सीमा ललवानी, सुजाता गोजरे, सुजाता गवांदे या सर्व भाजपमध्ये या काम करत होते, परंतु हेमंतराव गायकवाड यांच्यासोबत या हिमायताई, अंकुश हे सर्व प्रवेश करत आहेत। मी आदरणीय पक्षप्रमुखांना विनंती करेन की संगीता गायकवाड यांना तसे व्यावसायिक हेमंतराव गायकवाड नाशिक रोड झोन जेल रोड मध्ये आपल्या पक्षाला उभारी देण्यासाठी हेमंतराव गायकवाड पूर्वीचे ते शिवसेनेचेच आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाला कंटाळून या पद्धतीने या महाराष्ट्राच्या शेतकरी कष्टकरी यांची जी वाट लावली आणि ते त्यांना सहन नव्हता। आदरणीय पक्षप्रमुख यांच्या मागे खंबीर उभं राहण्यासाठी गायकवाड कुटुंबियांचा इथं प्रवेश झालेला आहे। सर्वांनी त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण सुरेश शेंडगे याच्यानंतर त्यांनी पण पुढे यावं। प्राध्यापक आले का? त्याच्यानंतर वैभवी घाटगे प्रत्येकाने तुम्ही ज्याचं झालं त्यांनी कृपया बाजूला व्हायचं, ज्याचा प्रवेश झाला त्यांनी मध्ये जा, खाली जा। हिमायताई, सीमा ललवानी, अंकुश ये पुढे वैभव गाडी युवा सेना युवती सेनामध्ये त्यांचा प्रवेश होतो। हिमायताई मागुल, हिमायताई उच्च शिक्षित अशा हिमायताई यांनी सुद्धा शिवबंधन बांधून घ्यायचंय। अंकुश उपनगर अंकुश रोहिणी उखाडे यांनी सुद्धा पुढे यायचंय। हिमायताई तुम्ही कृपया मागे अंकुश हे पटकन। सातपूर मधून चांगल्या युवांची संघटना आहे आणि हे सुद्धा भाजपमधून मोठा ग्रुप घेऊन आणि त्यांना पक्ष संघटनेत काम करायचं साहेब। मला लोक माहिती नको पण साहेबांच्या मागे खंबीर राहण्यासाठी सातपूर मधून ते काम करणार आहेत। रोहिणी उखाडे यांनी सुद्धा भाजपाच्या संगीता गायकवाड या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः नमन करते आणि मराठी माणसाचा विचार, मराठी माणसाची साथ यासाठीच आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाशी जोडत आहोत। आमची मुळातच नाळ या पक्षाशी जोडली गेलेली होती आणि म्हणूनच आज पुन्हा आम्ही एकदा त्यांचे हात भक्कम करण्यासाठी आणि महाराष्ट्र बळकट करण्यासाठी आम्ही आज या पक्षात प्रवेश केलेला आहे। धन्यवाद। आज मला खऱ्या अर्थाने म्हणजे जे 50 इथले जे आमचे तरुण आहेत आणि ज्यांच्या विचाराने आज आम्ही वाढलेलो आहे, आज त्याच मातोश्रीवर येण्यासाठी जो आज मला सार्थ अभिमान वाटतोय, म्हणून आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि पूर्णपणे मी आज शेवटपर्यंत या पक्षासाठी काम करत राहणार आहे। जय महाराष्ट्र।
काही नावं बाकी आहेत. वाचा वाचा. सत्यम कोण आहे? सत्यम कोले आणि हर्षल चव्हाणके यांचा सुद्धा युवा सेनेत प्रवेश झालेला आहे. धन्यवाद. याच्यात सर्व वाचले. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात. आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध. आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. तो वध त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात. आता हा प्रवाह सुरू झालेला आहे. आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरासकट आपण पकडलेली आहे. आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी ताई आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत. कारण कोणालाच हुकुमशाही नको आहे. आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे? महाराष्ट्र नेहमी लढणार आहे. आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात. मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काही खोके बिके काही मिळाले का? काही धाक दपटशा? तुमच्या मागे कोणती एजन्सी? काय नाही. कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं. याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे. मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा. आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका. हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय. बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही. तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी. नाशिकमध्ये पुन्हा येईल. पुन्हा येईल तेव्हा मला एक मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल. आणि तो भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला निरोगी उदंड दीर्घ आरोग्य देवो हीच प्रार्थना करतो. सगळ्यांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विष पोचतोय याकडे एकदा पुन्हा एकदा पहा असं उद्धव ठाकरे म्हणतात. तर मी नाशिकमध्ये पुन्हा येईन असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. सेवक संगीता गायकवाड यांचं वक्तव्य आहे.
नरकासुराचा वध करण्यासाठी खरं तर नरकासूर कोण वेगळं सांगायची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत। आपण कोणतं विष पोसतोय याकडे जरा पहा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। तर आपण नाशिकमध्ये पुन्हा येऊ असा उल्लेख उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातोय। या सगळ्यावर नजर आपली कायम असेल। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। भाजपच्या संगीता गायकवाड या ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करताना दिसतात। संगीता गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत। भाजपची विचारसरणी बदलल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं संगीता गायकवाड म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।